नमस्कार. खमंग रेसिपीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत तुरीच्या हिरव्या दाण्यांचा सोले भात व कढी. सोले भातासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट व कढीसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी इथे दिली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती बघू शकता. सोले भात हा विदर्भातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. हिवाळ्यात तुरीला शेंगा आल्या की त्याच्या हिरव्या दाण्यांचा वापर करून हा भात बनवला जातो. यामध्ये हिवाळ्यात येणाऱ्या ताज्या भाज्यांचाही समावेश केला जातो. हा भात म्हणजे चव आणि पौष्टिकता याचा योग्य असा संगम आहे. याची रंगत वाढवण्यासाठी यासोबत ताकाची आंबट कढी बनवतात. चला तर मग सुरू करूया आपली ही रेसिपी. सगळ्यात आधी कढी बनवूया. कढीसाठी लागणारं सगळं साहित्य मी इथे काढून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात टाकूया अर्धा लिटर दही, 2 चमचे बेसन, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा कसुरी मेथी व चिमूटभर हिंग. यात थोडं पाणी टाकून याला मिक्सरमधून फिरवून घेऊया. आता एका पातेल्यात 1 चमचा तेल टाकूया. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथी दाणे व अर्धा चमचा जिरे टाकूया. मोहरी व जिरं तडतडलं की यात कढीपत्ता व कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया. कढीपत्त्याचा छान सुवास पसरला की यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकूया. लसणाची खमंग फोडणी बसली की यात मिक्सरमधून फिरवलेलं दही टाकूया. कढीला पातळ करण्यासाठी यात आणखी थोडं पाणी टाकूया. यात थोडी चिरलेली मेथी व कोथिंबीर टाकून 3 ते 4 उकळ्या येऊ देऊ. कढीमध्ये नेहमी चमचा टाकून ठेवा. असं नाही केलं तर कढी उतू जाऊ शकते. कढी मस्तपैकी उकळली आहे. आता गॅस बंद करून थोडी कापलेली कोथिंबीर टाकूया. आपली गरमागरम कढी तयार आहे. आता सोले भात बनवायला घेऊया. सोले भातासाठी लागणारे सगळे साहित्य मी इथे काढून ठेवलं आहे. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या सुद्धा कापून घेतल्या आहेत. आलू व फुलगोबी मी मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतली आहे. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात 2 कापलेले टोमॅटो, हिरव्या मिरच्या व कोथिंबीरच्या दांड्या बारीक वाटून घेऊया. आता गॅसवर मोठा कुकर मांडून त्यात 4 चमचे तेल टाकूया. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे टाकूया. यातच तेजपत्ता, इलायची, दालचिनीचा तुकडा व थोडा कढीपत्ता सुद्धा टाकूया. आता यात बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा छान सोनेरी रंगाचा झाला की यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकूया. लसणाचा सुवास घरभर पसरला की यात 3 चमचे भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकूया. कांद्याची पेस्ट शिजली की यात 4 चमचे तिखट, 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा कसुरी मेथी व चिमूटभर हिंग टाकूया. मसाले तेलात छान परतून झाले की यात 3 चमचे भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकूया. आज वापरलेल्या सगळ्या मसाला पेस्टच्या रेसिपीचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खोबऱ्याची पेस्ट छान शिजली आहे. आता यात मी मेथीचे पानं हाताने तोडून टाकत आहे. यात आता टोमॅटो व मिरचीची पेस्ट टाकूया. या सगळ्या मसाल्यांना एकजीव कालून घेऊ आणि मोठ्या गॅसवर छान शिजू देऊ. मसाले आता छान शिजले आहेत. यात थोडी कापलेली कोथिंबीर टाकूया. आता यामध्ये 2 बटाट्यांचे मोठ्या साईजमध्ये कापलेले काप टाकूया. बटाट्याचे काप मी पाण्यात बुडवून ठेवले होते जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. यासोबतच शिमला मिरचीचे काप व मोठ्या तुकड्यांमध्ये कापलेली फुलगोबी टाकूया. या सगळ्या भाज्यांना मसाल्यांमध्ये मस्तपैकी कालवून घेऊया. आता यामध्ये एक मोठी कटोरी भरून तुरीचे हिरवे दाणे टाकूया.
हे दाणे ताजे काढलेले असले तर याला जास्त चांगली चव येते. सगळ्या भाज्या शिजत असताना मी डाळ व तांदूळ धुवून घेत आहे. मी इथे 4 वाट्या तांदूळ व 2 वाट्या तुरीची डाळ घेतली आहे. आता हे धुतलेले डाळ तांदूळ मसाल्यात कालवून घेऊया. यामध्ये आता पाणी टाकून सगळं मिश्रण चमच्याने फिरवून घेऊ. यात कापलेली मेथी व कोथिंबीर टाकून कुकरचं झाकण बंद करूया. कुकरला मोठ्या गॅसवर 1 शिट्टी व त्यानंतर लहान गॅसवर 2 शिट्ट्या येऊ देऊ. कुकर शिजलेला आहे आणि यामधली वाफ सुद्धा निघून गेली आहे. आता कुकर उघडून बघूया. हा बघा, एकदम स्वादिष्ट सोले भात बनून तयार आहे. हा माझा खूप आवडता पदार्थ आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा व मला कमेंट करून सांगा कसा बनला ते. आता झणझणीत सोले भात, चमचमीत कढी व काकडी वाढून ताट सजवूया. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व कमेंट करा. अशाच नवनवीन व चवदार रेसिपीज बघण्यासाठी आमच्या खमंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.